श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना अळूच्या पानांची वडी बघतोय। त्यासाठी बघा मी इथे अळूची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत। आता एका मिक्सिंग बाउल मध्ये आपल्याला 1 वाटी बेसनचं पीठ घ्यायचंय। त्यामध्ये पाव वाटी मी ज्वारीचं पीठ घातले। आता ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल, काही हरकत नाही। त्यानंतर बघा अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घातलंय, अर्धा चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे, 1 चमचा धनेपूड घातली आहे, पाव चमचा जिरं घातलंय, त्यानंतर काश्मीरी लाल तिखट घातलंय आणि तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने तिखट खात असतील मिरची पावडर घालायची अंदाजाने। खूप सारे पांढरे तीळ घालून घ्यायचे, साधारण 2 चमचे, पोह्यांचा चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे मी इथे पांढरे तीळ घातलेत। ओवा घ्यायचा आहे हातावर आणि ओव्याला हातावर चोळून छान ओवा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर हे पीठ आपल्याला चिंच गुळाच्या पाण्यामध्ये भिजवायचं आहे। अशा पद्धतीने मी इथे साधारण 3 ते 4 चिंचेचे तुकडे आणि 1 इंच गुळाचा तुकडा असं गरम पाण्यामध्ये भिजत घालून ते पाणी बनवून घेतलंय। तर त्या चिंचेच्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय। त्यानंतर तुम्ही एखादं मोठं ताट किंवा परात किंवा या पद्धतीने चॉपिंग पॅड घेऊ शकता आणि त्यावर पानं ठेवून आपल्याला त्या पानांना छान असं पीठ लावून घ्यायचं आहे। आता ही कोकणी आळू आहे, अजिबात घशाला खवखवत नाही आणि त्यामध्ये आपण चिंच गुळाचा वापर केलाय, त्यामुळे अजिबात खवखवत नाही। त्यामुळे मी इथे तेल लावलेलं नाही, नाहीतर अळू जर थोडीशी खवखवणारी असेल तर तुम्ही थोडासा तेलाचा हात लावून घ्या, त्याने वडीची खवखव थोडी कमी होते। त्यानंतर बघा आपल्याला एकावर एक अशी पानं ठेवून त्याला छान पीठ स्प्रेड करून घ्यायचंय। आता साधारण 1 मोठं पान मी इथं ठेवलंय आणि त्याच्यावर 3 ते 4 छोटी पानं ठेवून आपल्याला ही वडीच्या पानांना हे पीठ लावून घ्यायचंय। आता जर तुमचं पान थोडंसं मोठं असेल आणि त्याची शीर वरची जी आहे ती थोडीशी जाड असेल तर ती काढून घ्या किंवा लाटण्यानं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला हा रोल बनवताना पानं फाटली जात नाहीत। अशा पद्धतीने बघा साधारण 3 ते 4 पानं मी एकावर एक ठेवून छान पीठ लावून घ्यायचं, पीठ स्प्रेड करून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला या वडीचा रोल करायचा आहे। खूप अप्रतिम होते ही वडी, अगदी बेसिक मसाल्यांमध्ये आपण केलेली आहे, अगदी सोपी रेसिपी आहे, करायलाही खूप सोपी आहे। तर बघा या पद्धतीने या बाजूने छान एका बाजूने फोल्ड करून घ्यायचं आणि फोल्ड केलेल्या भागाला सुद्धा या पद्धतीने आपल्याला पीठ स्प्रेड करून घ्यायचंय। सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही फोल्ड करून घ्यायचं आणि याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। तर अगदी इझिली तयार होते आणि खायला 1 नंबर कुरकुरीत खमंग ही अळूवडी तयार होते। दोन्ही बाजूंनी फोल्ड मारायचे। आता इथून फोल्ड मारून घेतलेला आहे, सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही फोल्ड करून घ्यायचा, जेणेकरून ही वडी छान व्यवस्थित त्याचा रोल तयार होतो। आणि फोल्ड केल्यानंतर त्याच्यावरही आपल्याला थोडं थोडं पीठ स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला थोडंसं प्रेस करत रोल करून घ्यायचं आहे। रोल करत असताना दाबून करायचा, जेणेकरून त्या निघत नाहीत आणि व्यवस्थित असा हा रोल तयार होतो। आता बघा दोन्ही बाजूलाही छान पीठ लावून घेऊया, जेणेकरून हा रोल व्यवस्थित बसेल आणि सुटला जाणार नाही। तर या पद्धतीने मी दोन्ही बाजूला अशा पद्धतीने आपल्याला पीठ लावून घेतलेला आहे आणि हा रोल छान पॅक करून घेतलेला आहे। तर इथे छान आपण अळूची वडी परफेक्ट अशी करून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। सेम याच पद्धतीने मी बाकीचाही रोल करून घेतले। साधारण 4 ते 5 पानांचा एक रोल करून घ्यायचा, म्हणजे अळूवडी छान होते। आता बघा इथे आपली दुसरी अळूवडी ही सेम त्याच पद्धतीने करून घेतली। आता इथे उकडीची चाळण आहे माझ्याकडे, त्याला छान तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे रोल ठेवून द्यायचे। कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं, पाणी गरम झाल्यानंतर ही उकडीची चाळण त्या कढईवर ठेवायची आणि वरून झाकण घालून आपल्याला ही वडी उकडून घ्यायची। साधारण 20 ते 25 मिनिटांमध्ये परफेक्ट अशी ही वडी उकडली जाते। तुम्ही बघू शकता अगदी छान आतमध्ये पर्यंत शिजली गेली आहे। थंड झाल्यावर याला आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला तुम्ही डीप फ्राय करू शकता, शॅलो फ्राय करू शकता, परतूनही छान होते। कांद्याची फोडणी देऊन तुम्ही परतूनही ही वडी छान तयार करू शकता। आता या पद्धतीने बघा मी इथे एक वडीचा रोल जो खाण्यासाठी मस्त डीप फ्राय करून कुरकुरीत तळून घेऊया। आता त्यासाठी बघा तेल गरम करायला ठेवलंय, तेल मीडियम गरम असेल तेव्हा या वड्या घालून घ्यायच्या आणि छान खरपूस दोन्ही बाजूंनी या वड्या तळून घ्यायच्या। खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटात खरपूस अशा या अळूच्या वड्या तयार होतात, तळून तयार होतात। तर बघा आता इथे मी साधारण
जेवढ्या बसतील एक 5 ते 6 अळूवडी घालून घेतलेली आहे. आता ही माझी कढई छोटी आहे. तुमच्याकडे पसरट कढई असेल तर तुम्ही एका वेळेला खूप क्वांटिटीमध्ये या अळूच्या वड्या तळून घेऊ शकता. आता इथे बघा किती कुरकुरीत आणि खमंग अशी ही अळूवडी तयार झाली आहे. आता मी ही बॅच काढून घेते आणि तुम्हाला याच पद्धतीने अजून एक बॅच तळून दाखवते. काही नाही, जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या घालून घ्यायच्या आणि मीडियम टू हाय फ्लेमवर छान खरपूस अशा या वड्या तळून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपली इथे दुसरी बॅचही ऑलमोस्ट छान तळून तयार झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता एका बाजूनी तळून झाल्यावर सेम उलटून दुसऱ्या बाजूनी तळून घ्यायची. खूप जास्त हलवायचं नाही जेणेकरून त्याचे तुकडे पडणार नाहीत याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने इथे माझी दुसरी बॅचही खरपूस अशी तळून तयार झालेली आहे. एवढ्या भन्नाट झाल्या होत्या की करता करताच त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त वड्या संपल्याही होत्या. सगळ्यांना आमच्या घरामध्ये ही खमंग अशी आंबट गोड तिखट चवीची अळूवडी प्रचंड आवडते. त्यामुळे नेहमी मी या अळूवड्या बनवत असते. तर बघा इथे आपल्या खरपूस अशा खमंग कुरकुरीत अळूवड्या खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघू शकता दिसतानाच किती टेम्पटिंग दिसत आहेत आणि खायला खूप अप्रतिम होतात. तर चला मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा. तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नवनवीन छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या आंबट गोड तिखट आणि कुरकुरीत खमंग अळूवडी रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. थँक्यू.